नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कांद्याची चटणी. जेव्हा घरात कुठलीही भाजी नसते त्यावेळेस तुम्ही ही कांद्याची चटणी बनवू शकता. अतिशय सोपी आणि खूप चविष्ट अशी लागणारी आणि खूप कमीत कमी वेळेत होणारी. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. मी कढई तापवायला ठेवली आहे आणि कढईत 2 चमचे तेल टाकलं आहे. छान तेल तापल्यानंतर त्याच्यात मोहरी जिरं तडतडून घेतलं आहे आणि लसूण कांदा जरा जास्त टाकायचा आहे, कारण आपण कांद्याची चटणी करतोय म्हणून कांदा थोडा जास्तच घालायचा आहे. थोडा जाडसर कापून घेतलेला कांदा मी थोडा ब्राऊन होऊ देणार आहे. थोडासा ब्राऊन झाल्यावर आपण त्याच्यात तिखट आणि गरम मसाला, थोडासा धना पावडर, तेलात छान तिखट परतल्यावर आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं अर्धा वाटी कूट टाकला आहे मी. बघू शकता, तेही आपण मसाल्यांमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. खूप छान असं भाजून घ्यायचं आहे तेलात थोडंसं, अशा पद्धतीने. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. गॅस कमी आचेवर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. ग्लासभर पाण्यात छान शिजू द्यायचं आहे 10 मिनिटं. छान तेल येतं. आपल्याला या कांद्याच्या चटणीत जास्त तेल टाकायची गरज नाही. शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे त्याला तेल आपोआप येतं. शेंगदाण्याचं तेल सुटतं. थोडीशी हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ आणि मीडियम आचेवर 10 मिनिटं आपण छान शिजू द्यायचं आहे आणि अधूनमधून परतवत राहायचं आहे, जेणेकरून आपली चटणी खाली चिटकणार नाही. बघू शकता 10 मिनिटानंतर किती छान तेल आलं आहे आपल्या चटणीला आणि कमीही झाली आहे. तुम्हाला जर का जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही प्रमाण थोडं थोडं वाढवू शकता. बघू शकता किती छान दिसते. खायलाही तितकीच छान भन्नाट चव अशी लागते. खूप छान वास येतोय. बघू शकता किती छान तेल आलंय आपल्या कांद्याच्या चटणीला. वाव! तुम्ही ही गरमागरम भाकरी किंवा पोळीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते. ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदा. थँक्यू.